गुरुकृपा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ उंचोली संस्थापक मारुती खुटवड, अध्यक्ष सुनील साळेकर, उपाध्यक्ष रवींद्र राजीवडे, सेक्रेटरी नवनाथ राजने, उपसेक्रेटरी सुनील पोखरकर, सचिव संभाजी साळेकर, उपसचिव साऊ कोकाटे, खजिनदार विजय सोडकर, महेश फळकर, दादासाहेब लाडे, संतोष तांबे, निवास पवार, धुमाळ हातेकर हे भाविक भक्त गेल्या 23 वर्षापासून गणपतीची स्थापनापासून ते विविध प्रकारचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत असतात। तसेच आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुठल्याही नागरिकांना त्रास न होता किंवा ट्रॅफिकला अडथळा न येता विसर्जन करणार आहोत आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करणार आहोत। गुरुकृपा सेवा गणेश मंडळाकडून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण आणि समर्थ गावकरीचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी गुरुकृपा सेवा गणेश मंडळांचे अध्यक्ष तथा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या मंडळाचं नाव काय आणि किती वर्ष जुनं मंडळ आहे आपलं? आमच्या मंडळाचं नाव गुरुकृपा सेवा मंडळ आहे। गेले 23 वर्ष झालं, 23 वर्षापासून आम्ही हा गणेश उत्सव साजरा करत आहोत। आणि हा जो गणेश उत्सव जो आहे आमच्या इथे माथाडी कामगार आहे, माथाडी कामगारांच्या नावानेच आम्ही या देवाची स्थापना माथाडीचा राजा म्हणून केलेली आहे। आणि सलग आता 23वे वर्ष आहे, सलग 23 वर्ष झालं आम्ही या बाप्पाची सेवा करतोय आणि अशीच आम्ही अखंड सेवा करू ही फक्त बाप्पाचरणी प्रार्थना करतो। आता हे सर्वच मंडळ काही ना काही नागरिकांसाठी काही उपाययोजना किंवा कार्यक्रम राबवतात, तर या मंडळाकडून काही नागरिकांसाठी आयोजन केले जातं का कार्यक्रम? आम्ही नागरिकांसाठी हे आयोजन करतो की लेडीजसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम, तसेच आरोग्य शिबिराचं वगैरे विविध रक्तदान शिबिर असे विविध उपक्रम आम्ही राबवत राहतो इथे। त्यानंतर आम्ही आता 2 दिवस झालं पूजा झाले, आम्ही एक महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। त्या महाप्रसादामध्ये कमीत कमी 1,500 ते 2,000 माणसं म्हणजे त्यामध्ये भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात। आणि अखंड आम्ही 23 वर्ष झालं हे असंच आम्ही चालू ठेवलेलं आहे, यापुढे आम्ही चालू ठेवू। ओके, तर बाप्पाचं आगमन कशा पद्धतीने असतं आणि विसर्जन कशा पद्धतीने करतो? बाप्पाचं आगमन जे आम्ही आहे ते पारंपरिक पद्धतीने आम्ही करतो। ढोल ताशा पथकाच्या याच्या नियमाने आम्ही पारंपरिक पद्धतीने आम्ही बाप्पाचं आगमन करतो। आणि विसर्जन हे आमचं पूर्णपणे आमच्या याच्यामध्ये सहकुटुंब पूर्णपणे आमचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आमचे कुटुंब जे आहे ते लॉक लावून पूर्ण खाली उतरलेले असतात आणि बाप्पाचं विसर्जन हे थाटामाटामध्ये विसर्जनही करतात आणि आगमनही करतात। धन्यवाद। मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितलं कित्येक वर्ष जुनं मंडळ आहे हे आणि सर्व पारंपरिक पद्धतीनं आगमन आणि विसर्जन होते, तर या विषयाबद्दल काय सांगाल? सर्वांना जय जाऊ। ह्या मंडळाची स्थापना आम्ही 2002 साली केली। मी स्वतः संस्थापक आहे। आम्ही मंडळाची स्थापना केल्यापासून हे सर्व पहिले चाळ सिस्टीम होती, आता इथे बिल्डिंग झाली। हे सर्व लोक एकत्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि इतका मोठा गुणगौरव सोहळा इथं साजरा होतो। गेली 23-24 वर्ष झालं एकत्र नांदतात हे सगळे लोक। आणि याच्यापासून पूर्ण घनसोलीला असं सार्वजनिक मंडळ कुठेही नाही असा एक देखावा आम्ही करून दिलेला होता त्यावेळेला पण, आणि आजही मंडळाची तीच कायम परंपरा चालू आहे। आता आम्ही सर्वच मंडळांना हा प्रश्न करतो, आता गेले कित्येक वर्ष तुम्ही आगमन पण मोठ्या उत्साहात करता आणि विसर्जन पण, याच्या आधी कुठं ट्रॅफिकला अडथळा झाला किंवा कुठल्या नागरिकांना त्रास झाला का आपल्या मंडळात? नाही, मंडळ ही इतकं चांगली काळजी घेतं की कुठलाही ट्रॅफिकचा अडथळा होत नाही, कोणालाही त्रास होत नाही। येऊन आमच्या मंडळात दारू पिणारे पण नसतात आणि इतकी चांगली सुविधा आमच्या मंडळाने आजपर्यंत दिलेली आहे। त्याच्यामुळं मंडळाला कधी 23-24 वर्षात कुणाचं गालबोट लागलेलं नाही, कोणी नावं ठेवली नाहीत। एकदम चांगले कार्यकर्ते, चांगले लोक इथं सगळे व्यवस्थित कामधंदा करतात। कोण बोलणार आहे? पोखरकर बोल। तर आता हे लेझर लाईटचा आपण व्हिडिओ पण बघितला असेल, त्याने खूप डोळ्यांचे आजार होतात आणि डोळे पण जाण्याची भीती असते। आता कित्येक मंडळातनी ते लेझर लाईट DJ वगैरे वाजतो, कारण त्यांना हार्ट पेशंटला पण त्या लोकांना त्रास होतो। तर बाकीच्या मंडळांना काय सांगाल? जसं तुम्ही पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करता आणि आगमन करता, तर बाकीच्या मंडळांना काय सांगाल? बघा, हा तर कोर्टाने आदेश दिलेला आहे की हे बंद करावं, पण जसे आता परवा इलेक्ट्रॉनिक मीडियाने सांगितलं की बाबा लेझरचा त्रास व्हायला लागला आहे, तर आपण त्याची दक्षता घेऊ आणि लोकांना काही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ। ढोल ताशेच्या गजरात आपण विसर्जन करू, ते थोडंसं कमी करू। ओके, करा बंद करा। बंद करा।